नमस्कार. आपण आहोत शहर अध्यक्ष शेख युसूफ यांच्याकडे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे शहर अध्यक्ष शेख युसूफ आणि त्यांचे सुपुत्र शेख सलीम सध्या प्रभाग 3 मधून उमेदवार आहेत आणि शेख युसूफ यांच्या अध्यक्षतेमध्ये शहरामध्ये जवळपास 71 उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. कसा राहिलाय त्यांचा निवडणुकीचा अनुभव? प्रचार आज अंतिम टप्प्यात आहे. काय सांगतील ते? अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, थेट विचारूयात. भाई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. काय सांगाल? प्रचार अंतिम टप्प्यात आहे. काय शहरामध्ये प्रचार आमचा चांगला झालेला आहे आणि काय आहे, या शहरामध्ये मागील 28 वर्षापासून भाजप शिवसेनाची सरकार आहे महानगरपालिकामध्ये. त्यांनी जे धांदली केलेली आहे शहरामध्ये, हे बघा, आमच्या शहराला महिन्याला 2 वेळेस पाणी भेटतं. आमच्याकडे रस्ते नाही, महिलाचा सुरक्षा नाही, टॉयलेट्स बाथरूम या शहरामध्ये नाही, बेरोजगारी वाढलेली आहे आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट पद्धत या प्रशासनाने या सरकारने केलेलं आहे. तर हे जनता जी आहे इकडची त्रस्त झालेली आहे. म्हणून पर्याय म्हणून आता नवीन पर्याय ही जनता शहराची शोधत आहे आणि काँग्रेसच्याकडे बघत आहे. मला असं वाटतं की यावेळेस महापौर काँग्रेसचाच होणार आहे. कारण काय, जे आता प्रचारचं मी रोडवर आहे, फील्डवर आहे, जनता सांगत होती, मला भेटून सांगत होती यावेळेस आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून विकासासाठी काँग्रेसला मतदान करा. आमचे जितके उमेदवार आहे या शहरामध्ये 71 उमेदवार काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहे. सगळे 71 उमेदवाराला आपण विजयी करा. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शहरवासियांना आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही रोज पाणी देणार. आम्ही इथलचे जे आरोग्य केंद्र आहे हायटेक बनवणार, इथलची शाळा जे आहे CBSE पॅटर्न करणार, ते पण हायटेक बनवणार. महिलाचं सुरक्षाची हमी देतो आम्ही. आणि इथलं जे मूलभूत सुविधा आहे ते आम्ही देणार आहे. आणि हे जे महानगरपालिकेमध्ये कंट्रॅक्टिव्ह पद्धत जी आहे ते आम्ही पहिली जर्नल बॉडीमध्ये आम्ही ती रद्द करणार आणि परमनंट नोकरी लावणार. या शहरामध्ये बेरोजगारी जर दूर करायची असेल तर आमच्याकडे एवढे भरती बाकी आहे आणि हे प्रशासन आणि महानगरपालिका हे आत्तापर्यंत केलेली नाही. म्हणून आम्ही परमनंट पद्धत नोकरी करणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धती आम्ही रद्द करणार आहे. भाई, यावेळेस 71 आणि तरुण चेहरे शहरामध्ये तुम्ही उमेदवार दिलेले आहेत. काय रणनीती होती, काय प्लॅन होता? कारण की प्रस्थापित लोकांना तुम्ही संधी दिली नाही यावेळेस नवीन चेहरे तुम्ही मैदानात उतरवलेले आहेत. काय सांगाल? बघा, खुलताबादमध्ये पण मी नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. तिथं आम्ही सक्सेस झालो. आमच्या नगराध्यक्ष खुलताबादचा निवडून आला. म्हणून त्याच पार्श्वभूमीवर मी या शहरामध्ये नवीन चेहरे आणि नवीन कार्यकर्त्यांना यावेळेस आम्ही संधी दिलेली आहे. मला विश्वास आहे या शहराची जनतेला ते त्यांना निवडून देतील आणि एक चांगलं कॅरेक्टर, एज्युकेटेड, फायनान्शियली साऊंड हे असे लोकांना या महानगरपालिकेला पाठवतील. भाई, राहुल गांधी आणि तुमचे संबंध सगळ्यांना माहीत आहे. भारत जोडोमध्ये पण तुम्ही सहभागी झाले होते. महापालिकेच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि राज्य कमिटीवरचे जे काही तुमचे वरिष्ठ आहेत नेते मंडळी, त्यांच्याशी काही संवाद तुमचा झाला आहे का? आणि झाला असेल तर नेमक्या काय पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात, शेअर करा. नाही, आमच्या सगळ्यांचा संवाद झालेला आहे. पूर्ण प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शहरातील नेते, जितके प्रदेश पदाधिकारी, ते सगळे प्रचारामध्ये लागलेले आहे. प्रत्येक आपल्या एक प्रभाग, 2 प्रभागमध्ये नियोजन करत आहे आणि मला विश्वास आहे, कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. आझादी काँग्रेसने दिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं यावेळेस जे आहे वातावरण बदललेलं आहे. ना भाजप, शिवसेना, ना MIM या कोणालाही ही जनता या शहराची, मला असं वाटतं की त्यांना मतदान करणार नाही. कारण या शहरामध्ये विकास व एक गंगा जमुना तहजीब, जे हिंदू मुस्लिम एकता राहण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी यावेळेस नक्कीच मला विश्वास आहे की जनता इथली काँग्रेसला मतदान करणार. नगरपालिकेमध्ये 3 ठिकाणी यश प्राप्त झालंय, महाविकास आघाडी आणि तुमच्या सगळ्यांनाच. जवळपास काँग्रेसचा तिरंगा महापालिकेवर यावेळेस फडकेल का? कसं बघताय तुम्ही? नाही, नक्कीच मला विश्वास आहे या शहराची मायबाप जनतेवर की यावेळेस काँग्रेसचा झेंडा फडकणारच. कारण काय आहे, आम्ही फील्डवर आहे ना, लोक आम्हाला स्वतःहून सांगत होते की आता यावेळेस पंजा येणार म्हणजे येणार. शहराची जनता आणि तुमच्या प्रभागाची जनता, तुमचे सुपुत्र सलीम शेख युसूफ उभे आहेत सध्या महापालिकेच्या या रणसंग्रामामध्ये.
शहराची आणि प्रभागाची जनता तुम्हाला बघते, कारण की यावेळेस तुम्हाला 2 रोल प्ले करावे लागले, एक शहराध्यक्ष म्हणून आणि एक पिता पुत्र म्हणून. काय सांगाल तुम्ही जनतेला, काय आव्हान कराल तुम्ही? काय माझा मुलगा शेख सलीम युसूफ आणि त्याच्याबरोबर प्रभागामधून SC कॅटेगरीमध्ये आमचा कृष्णा बनकर आहे प्रभाग 3मध्ये, आणि OBC कॅटेगरीमधून सविता सलामपुरे ही आहे, आणि ओपन महिलामधून आसमा रफिक शेख, आणि प्रभागामध्ये ओपनमधून माझा मुलगा शेख सलीम युसूफ. हे चारही उमेदवार आमचे तगडे आणि साफसुथरे चरित्राचे आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 3च्या मायबाप जनतेला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्रपणे आवाहन करतो की या चारही सुशिक्षित एज्युकेटेड उमेदवारांना आपण निवडून द्यावं. आणि आम्ही आश्वासन देतो तुम्हाला की या प्रभाग क्रमांक 3चा विकास आम्ही करणार आहे. आपल्यासोबत होते शेख युसूफ, शहराध्यक्ष आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस छत्रपती संभाजीनगरचे. तुर्तास थांबूया, पुन्हा भेटूया. मी अनवर अलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.